गृहमंत्री अमित शाह नागपूर दौऱ्यावर आहेत। नागपुरात कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह संवाद साधणार आहेत। मात्र या दौऱ्यावेळी नितीन गडकरी हे तिथे उपस्थित नाहीयेत। नितीन गडकरी हे काश्मीर दौऱ्यावर असल्याचं कळतंय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, अमित शाह आज नागपूर दौऱ्यावर आहेत, मात्र या दौऱ्यावेळी नितीन गडकरी मात्र नागपुरात नाहीये, तर ते काश्मीर दौऱ्यावर आहेत। काय त्यांचा हा दौरा आहे आणि या दौऱ्यासंदर्भातली काय माहिती द्याल? प्राची, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि नागपूरपासून या दौऱ्याची सुरुवात झालेली आहे। जवळपास 2-2:15च्या सुमारास नागपूर विमानतळावर अमित शाह यांचं आगमन झालं आणि त्यानंतर हे सुरेश भट सभागृहामध्ये त्यांचं पदाधिकाऱ्यांसोबत संवाद कार्यक्रम सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे विदर्भात 62 विधानसभेच्या जागा आहेत आणि 2014 मध्ये 44 जागा दिलेल्या होत्या भाजपला, तर 2019 मध्ये 29 जागांवर समाधान मानावं लागलं होतं। आता 2024 मध्ये 2014चे रिपिटेशन करण्याचं आव्हान भाजप समोर आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पाहिजे तसं यश मिळालेलं नाही महाराष्ट्रात आणि एका अंकावर भाजप आलेला आहे। त्यानंतर आता विधानसभेसाठी भाजप पूर्णपणे तयार झालेले आहे। त्या अनुषंगानेच ही पदाधिकारी बैठक घेण्यात येते। जवळपास 1500 पदाधिकारी आहेत, ज्यामध्ये आजी माजी खासदार, प्रभारी, जिल्हाध्यक्ष असे प्रमुख पदाधिकाऱ्यांची ही बैठक आहे आणि अमित शाह या संपूर्ण मार्गदर्शन करण्यात। महत्त्वाचं यात एक दुसरी गोष्ट आहे की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरचे स्थानिक खासदार आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत, मात्र ते या बैठकीला अनुपस्थित आहेत। त्यांचा दौरा जो आहे तो जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका सुरू आहेत आणि त्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जम्मू काश्मीरमध्ये आहेत। मात्र गडकरींची अनुपस्थिती कुठेतरी राजकीय वर्तुळात चर्चेचा नक्कीच विषय झालेला आहे, कारण गृहमंत्री इथे असताना आणि त्याचबरोबर सर्व भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते इथे उपस्थित असताना गडकरींची अनुपस्थिती नक्कीच चर्चेचा विषय ठरू शकतो आहे आणि तो तसा झालाही आहे। बैठक सुरू झालेली आहे, बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होणार आहे। त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये जो ओबीसी असेल किंवा आदिवासी मतदार जो भाजपपासून दूर झालेला होता तो समोर कसा आणायचा, त्यांना पुन्हा भाजपकडे कसं आकर्षित करायचं आणि येत्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढताना सामोर जाताना सर्वाधिक जागा जिंकून पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याचं आव्हान भाजप समोर आहे। आणि या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री आज पदाधिकाऱ्यांना नागपुरात काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्राची, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।